मंत्री छगन भुजबळ यांना ईडीकडून दोषमुक्त करण्यात आल्यानंतर येवल्यात भुजबळ समर्थकांमध्ये मोठा उत्साह संचारलाय। येवल्यात भुजबळांच्या संपर्क कार्यालयावर सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं अशा आशयाचा बॅनर लावण्यात आलाय। छगन भुजबळ दोषमुक्त झाल्यानंतर समीर भुजबळ आणि मंत्री गिरीश महाजनांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। भाऊ साहेबांची यापूर्वीच महाराष्ट्र शासन घोटाळ्यातून दोषमुक्त आली, काल ईडीने देखील दोषमुक्त केलंय। मतदारसंघाचे कार्यकर्त्यांनी काय प्रतिक्रिया तुमची? अतिशय सर्वजण जे आहे आनंदी आहेत, कारण का गेले 10 वर्षे जे आहे हे कोर्ट कचेऱ्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या केसेस चालू होत्या आणि त्यातली मूळ केस जी ACBची होती त्याच्यातून जे आहे 2021 साली जे आहे आम्हाला डिस्चार्ज करण्यात आलं होतं आणि त्याच धर्तीवर जे आहे नंतर सुप्रीम कोर्टातून पण वेगवेगळे निकाल आले की ह्या ईडीच्या केसेस कशा चालवायच्या, त्याच्यामध्ये शेड्यूल ऑफेन्स, प्रेडिकेट ऑफेन्स कसा असेल नसेल काय, तर त्या धर्तीवर जे आहे आम्ही पुन्हा जे आहे सेशन कोर्टामध्ये आमची बाजू मांडली होती आणि सुप्रीम कोर्टाच्या आधाराने हायकोर्टाने काही दिवसांपूर्वी अजून काही वेगळ्या केसेसमध्ये सुद्धा त्याच प्रकारे निकाल दिला होता आणि म्हणून त्याचा आधार घेऊन आम्ही कोर्टात जे आमची बाजू मांडली आणि कोर्टाने जी आहे आमची बाजू ऐकून जे आहे योग्य असा सत्याच्या बाजूने जो आहे तो निकाल दिला। छगन भुजबळ यांना ईडी चौकशीतून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। आज कोर्टाने मुक्त केलं मला वाटतं त्यांना। आता काय ते चौकशी झाली, मुक्तता झाली। मग त्यांना जी 2 वर्षाची कारावास झाला होता तो खोटा होता। ते मला वाटतं अशा अनेक केसेसमध्ये शिक्षा होतात, प्रथम दर्शनी काहीतरी समोर येतं आणि नंतर चौकशी अंती त्यात काही स्पष्टता येते। एकच केस नाही, आपण अनेक केस बसले म्हणजे अनेक गुन्ह्यात, मी सांगणार नाही कुठल्या कलम म्हणून, पण अनेक गुन्ह्यामध्ये असं होतं तर सगळ्यांना 100% लोक जे जेलमध्ये जातात त्यांना शिक्षा होते असं कुठे नाही आहे मला असं वाटतं। आणि म्हणून काही चौकशी अंती शेवटी काही निष्पन्न झालं नसेल आणि त्यामुळे त्यांची सुटका झालेली आहे।